अहिल्यानगर जिल्ह्यात 20 लाख आयुष्मान कार्डचं वाटप। नमस्कार, मी प्रियंका, अहिल्यानगर न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपल्या घरात कुणीतरी गंभीर आजाराने त्रस्त आहे, मात्र त्याच्यावर उपचार करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। कारण केंद्र सरकारने तुमच्यासाठी आयुष्मान भारत योजना आणलेली आहे। गंभीर आजारांच्या उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च हा परवडत नसल्याने केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील 20 लाख कुटुंबांना आयुष्मान कार्डचं वाटप केलंय। या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे। आयुष्मान कार्ड वितरण प्रक्रिया 12 अंकी रेशन कार्ड नंबर असलेल्यांना स्वतःच्या पातळीवर देखील पूर्ण करून घेता येते। वेगवेगळ्या गंभीर आजारांच्या उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च हा बऱ्याच कुटुंबांना परवडत नाही। शहरातील खासगी दवाखान्यात केस पेपरला कमीत कमी 500 रुपये लागतात, तर वेगवेगळ्या तपासण्यांसाठी 10,000 रुपये सहजपणे लागतात। गरज पडल्यास शस्त्रक्रिया, औषधांचा खर्च देखील प्रचंड असतो। यासाठी गरीब, मध्यमवर्गीय संबंधित कुटुंबाला घर, शेत, दागिने विकून दवाखान्याचा खर्च हा भागवावा लागतो। अपघाती रुग्णांवर उपचार करण्यासाठी तर अनेक खासगी रुग्णालयांमध्ये पहिल्यांदा ऍडव्हान्स द्यावा लागतं, त्यानंतरच दवाखान्यात उपचाराला सुरुवात करतात। म्हणून शासनाने आयुष्मान योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंत खासगी आणि सरकारी दवाखान्यात मोफत उपचाराची ही योजना आणली आहे। आयुष्मान कार्ड देण्यासाठी सध्या डिजिटल प्रक्रिया देखील सुरू आहे। रेशन दुकानात आणि पुरवठा प्रशासनाकडे शासकीय शुल्कात ही सेवा देणं बंधनकारक करण्यात आलंय। आयुष्मान कार्डच्या योजनेतून गंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांवर 5 लाखांपर्यंत मोफत उपचार हे केले जातात। सध्या या कार्ड संबंधी जनजागृती केली जात आहे। ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे, अशा रेशन कार्ड धारकांच्या घरोघरी जाऊन त्यांची माहिती घेऊन या कार्ड वाटपाची प्रक्रिया सुरू आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 20 लाख आयुष्मान कार्ड हे तयार झाले आहेत। मात्र येणाऱ्या काळात 41,65,000 नागरिकांना आयुष्मान कार्ड देण्यात येणार आहे। जर तुम्ही आयुष्मान कार्ड अजून काढलेलं नसेल तर लगेच काढून घ्या, कारण वेळ कोणावर कधी आणि कशी येईल हे कुणीच सांगू शकत नाही। ही माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।